हा बघा, ए पॅसेंजर अरायव्हिंग इन अ न्यू टाउन विशेस टू गो फ्रॉम द स्टेशन टू हॉटेल ए लोकेटेड 10 किलोमीटर अवे ऑन अ स्ट्रेट रोड फ्रॉम द स्टेशन ए. ए स्टेशन आहे, ए पासून त्याला हॉटेलला जायचं. जर स्ट्रेट लाईन मध्ये गेला तर त्याला किती किलोमीटर लागणार आहे? 10 किलोमीटर लागेल, असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, पुढे काय म्हणतं मग ते? ए डिसऑनेस्ट कॅबमॅन. कॅबमॅन डिसऑनेस्ट आहे, इथं झालं क्वेश्चन. कॅबमॅन कसा आहे? डिसऑनेस्ट आहे. कॅबमॅन टेक्स हिम अलॉंग द सर्क्युटस पाथ 23 किलोमीटर लॉंग अँड रिचेस द हॉटेल इन 28 मिनिट. मला 10 किलोमीटर मध्ये हॉटेल मध्ये जाऊ शकतो आपण. तो कॅबमॅन थोडासा भाव चढलेला होता, त्याला माहिती नवीन आहे म्हणून त्यांनी काय केलं, 10 किलोमीटरच्या जास्त फिरून दाखवलं त्यांनी, असा अंदाज, असं त्याचं म्हणणं आहे. ठीक आहे, किती किलोमीटर फिरवलं त्यांनी? 23 किलोमीटर फिरला. 23 किलोमीटर फिरवला आणि किती वेळात पोहोचवला? 28 मिनिटांमध्ये पोहोचवलं. आता 2 क्वेश्चन येतं. ऑप्शन मध्ये बघितलं तर बघितलं नंतर लक्षात येतं ऑप्शन मध्ये काय? किलोमीटर पर आर आहे. इथं डिस्टन्स कशामध्ये दिलाय? टाइम कशा दिलाय? मिनिट मध्ये. मग याला काय करणार? 28 डिवाइड बाय काय? 60 आणि युनिट कशामध्ये होऊन जाईल? मग आर मध्ये. युनिट कशामध्ये होऊन जाईल? आर मध्ये होऊन जाईल. काय डाऊट आहे? आता मिस्टेक होण्याची काय शक्यता आहे? आपण आता म्हटलं स्पीड जोड काय असतं? टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. तुम्ही काय करता? जास्त असतं काय करू शकतात? 23 + 10 33 हे करू शकतो. पण त्यांनी काय सांगितलंय? तो असा नाही गेला, त्यांनी असं सांगितलं त्याला फिरवलं गेलंय. असं फिरून गेला, शॉर्टकट गेला असं 10 किलोमीटर मध्ये पोहोचत होता, पण नवीन वाचल्यावर त्यांनी असं फिरवलंय. असं नाही म्हटलं त्यांनी पहिले 10 किलोमीटर फिरून परत रिटर्न आला मग असं करून गेला, असं नाही बोललं ना. असं जाऊ शकत होता पण गेला नाही, त्यांनी 23 किलोमीटर फिरवलं. असं क्वेश्चन बघतं बस, बाकीचं काय? स्पीड जोड काय? डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स किती दिलाय? डिस्टन्स किती दिलाय? 23. टाइम किती दिलाय? 28/60. डिनॉमिनेटर न्यूमरेटरला वरती गेला आणि डिवाइड बाय काय झाला? 28. काय डाऊट आहे? बघा आता मी शॉर्टकटने चाललो, थोडस शॉर्टकट मध्ये म्हणजे अप्रॉक्सिमेशन कॅल्क्युलेशनला. याला मी 30 कन्सिडर केला म्हणजे काय केलं? डिनॉमिनेटर मोठं केलं, ओव्हरऑल फ्रॅक्शन काय करेल? छोटा देणार आहे. ऍक्च्युअल आन्सर मोठा असणार आहे. एवढं तर कळतं ना. बघा मग ती ऍक्च्युअल आन्सर कसं असणार आहे? मोठा असणार आहे. लक्षात होतं. 30 दुने 60, 8 23 दुने 46. 46 पेक्षा कसं येणार आहे? थोडस मोठं येणार आहे. ऑप्शन नंबर 49.3 आहे. आणि परफेक्ट कॅल्क्युलेशन करा, 49.3 येऊन जाईल.